सोनगीर गावात सद्यस्थितीत दररोज घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांनी उन्माद माजविला असून पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश मिळत नसल्याने सोनगीर व परिसरातील छोट्या गावातील ग्रामस्थ मात्र कमालीचे भयभीत झाले. बालाजीनगर येथील रहिवासी प्रल्हाद शांताराम पाटील हे रविवारी सायंकाळी आपल्या कुटुंबासह खरगोन मध्य प्रदेश येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घराचा कडिकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटांचे लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे 4 तोडे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि 1 लाख रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला. दुसऱ्या एका घटनेत धुळे धनूर येथील राजेंद्र नर्मदगीर गोसावी हे त्यांच्या पत्नीसह धुळे येथे वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून गेले होते. त्यांच्या घरातून चोरट्यांनी एकूण 71,000 रोकड रकमेसह एकूण 1,57,750 सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. दोन्ही घटनेबाबत गुन्हे दाखल केले असून सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे करीत आहेत.